आपण पाहतोय पूर्ण डोंबिवली शहरामध्ये लाईटीचा म्हणजे महावितरणाचा पूर्ण सावळा गोंधळ चालू आहे. वारंवार त्यांना आम्ही फोन करून सांगतोय तरी ऐकत नव्हते ते. आहो साहेब होणार, सगळं होणार सांगत होते. त्या संदर्भामध्ये पूर्ण आमची म्हणजे दीपेशजी असतील, आमचे गटनेते असतील आणि सगळे नगरसेवक जे आहेत त्या सगळ्यांनी इथे येऊन त्यांना एकदाची समज दिलेली आहे की भारतीय जनता पार्टी आहे, भले सत्तेत असली तरी पण आम्ही मोर्चा आंदोलनाची कामं विसरलो नाही आहोत. आम्ही आता सत्तेत आलो आहोत, पण आम्हाला जनतेसाठी आम्हाला जर मोर्चा काढावा लागला, आम्हाला आंदोलन करावं लागलं तर आम्ही 100% करणार. आणि भारतीय जनता पार्टीचं आंदोलन हे काही सोपं नसणार, चांगल्या प्रकारात असेल अशी त्यांना प्रेमाने आम्ही समज दिलेली आहे. आणि आमचा विश्वास आहे की ते लोक आमचं एवढ्या समजेवर समजून जातील आणि पुढील सर्व लाईटचं म्हणजे जे महावितरणाचं काम सुरळीत होईल. एवढी गरमी वाढली आहे आणि त्यातमध्ये लाईट नसल्यावरती काय हाल होतात ना, हे इथल्या जनतेला माहिती आहेत. आणि भारतीय जनता पार्टी म्हणून काम करताना आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करतो. पण सत्ता असली तरी आम्ही स्वतःहून तिथे येऊन ते त्यांच्यासाठी ते पूर्ण होणार नाही, हे पुढे लाईट जाण्यासाठी प्रयत्न करतो. मला हे सगळं हे बघा, आम्ही सगळे राजकारणी, सगळे नगरसेवक आहेत. प्रत्येकजण साहेब तुम्हाला कुठे ट्रान्सफॉर्मर लावायचं असेल, कुठे सोसायटी जागा पाहिजे असेल, कुठे डीपीसाठी जागा पाहिजे असेल, आम्ही तुम्हाला मदत करू, बरोबर आहे. पण तुमच्याकडनं आमचे नगरसेवक आल्यानंतर जी ट्रीटमेंट किंवा जी प्रॉम्प्ट रिस्पॉन्स मिळाला पाहिजे ते एकही नगरसेवकाला मिळत नाही. विचारा इथे सगळे नगरसेवक बसले साहेब, एक माणूस 40-40 हजार लोकांचं प्रतिनिधित्व करतोय. पण तुम्ही जर आमच्या नगरसेवकांना तिथे रिस्पॉन्स देणार नसेल तुमचे अधिकारी, तर मग ते मार खाल्ल्याशिवाय राहणार नाही. आम्ही साहेब एवढा चांगला रिस्पॉन्स करतो त्यांना, ते आम्हाला सांगतात नाही साहेब असं नाही चालणार ना साहेब. आम्ही रात्री 2-2 वाजता लोकांचे फोन उचलतो, ते 1 मिनिट फोन उचलत नाही साहेब. बंधुशेठी काम करा ना, साहेबांचेच नंबर फ्लॅश करा सगळे. साहेब तरी उचलतात ना सगळ्यांचे नंबर, त्यांचेच नंबर उचलते ना सगळे डायरेक्ट निरोप जाईल. बरोबर ना? ठीक आहे, तुम्ही सकाळी हळू नाही काय करतील लोक.